लोकसभा सार्वत्रिक निवडणूक आज दुपारी 3 वाजता हे डिक्लेअर होणार आहे की वोटची डेट कधी फिक्स होणार आहे. तर आपण आज जाणून घेऊया की जे फर्स्ट टाइम वोट करणार आहेत तर ते कोणाला वोट करतील आणि का वोट करतील आणि त्यांची फिलिंग्स काय असेल वोट करण्याबद्दल. तर आपण त्या विद्यार्थ्यांकडून जाणून घेऊया की जे फर्स्ट टाइम वोट करणार त्यांचा कल कोणत्या दिशेने असेल. चला तर आपण आज बघूया एमजीएम कॅम्पस मध्ये काही होल्डिंग झालेले आहे आणि याच्यामध्ये आपण पाहत आहोत की एमजीएम कॅम्पस मध्ये नवीन वोटरसाठी मी पण मतदान करणार लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 म्हणजे एक चांगली गोष्ट त्यांनी दाखवली आहे की प्रत्येकाने मतदान करायची इच्छा सगळ्यांनी दाखवायची आणि वोटिंगचं महत्व सगळ्यांना कळलं पाहिजे म्हणून गव्हर्नमेंटनी मी पण मतदान करणार असे होल्डिंग लावलेले आहे. चला तर आज आपण बघूया एमजीएम कॅम्पस मधील काही विद्यार्थ्यांच्या प्रक्रिया त्यांचा कल कोणाकडे राहणार हे आपण आज बघूया. नाही, याआधी मी कधीही मतदान केलेलं नाही. मी नवा मतदार आहे. 2024च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये माझं मतदान मी सर्वप्रथम करणार आहे. ही माझ्यासाठी अभिमान. तुम्ही फर्स्ट टाइम वोट करणार आहात यावेळेस. हो. मग तुम्ही सरकारकडून काय अपेक्षा आहेत तुमच्या मत देताना? तुम्ही फर्स्ट टाइम वोट करणार आहात, तुम्हाला कसं वाटतं तुम्ही फर्स्ट टाइम वोट करणार आहात? म्हणजे चांगलंच वाटतं देशाच्या डेमोक्रेसीमध्ये. सो आपके लिए वोटिंग क्राइटेरिया क्या है? मेरे लिए वोटिंग क्राइटेरिया एम्प्लॉयमेंट और विकास. मी नवीन वोटर आहे आणि मी आज या लोकसभेच्या निवडणुकीत पहिल्यांदाच मतदान करणार आहे. माझं नाव नूतन नाईक. आता तुम्ही फर्स्ट टाइम वोटर आहात. हो. तुम्हाला वोट करणार आहात? मी अजिबात वोट करणार नाहीये, कारण की आय नो जे गव्हर्नमेंटच्या मनात येते तेच होतं. पूर्ण करप्शन चालतंय सध्या, सो नाही करणार आहे. शासन, प्रशासन, न्यायव्यवस्था या सगळ्यांना तितकंच महत्त्व आहे. त्यामुळं सरकार निवडून देणे आणि गव्हर्नमेंट निवडून देणे हे एक सामान्य माणसाचं व सामान्य नागरिकांचं कर्तव्य आहे. ते आपण मतदानाच्या मतपेटीतून करत असतो. त्यामुळं मतदान देणे, सरकारने लोककल्याणकारी योजना राबवणे हे त्यांचं काम आहे. मात्र मतदान करणं हे आमचं काम आहे, ते मी करणार आहे. मतदान आवश्यकच आहे आणि ते सर्वांनी करायलाच पाहिजे. कारण एका मताचं फरक किती असते. कारण काही लोकांचा जर आपण इतिहास बघितला तर 100 मतांनी 1000 मतांनी पण खूप मोठे मोठे चेहरे पडलेले आहे. बरोबर आहे तुमचं. आपण जर पाहिलं मागच्या 2019च्या किंवा 14च्या इलेक्शनमध्ये तर 100, 200 किंवा 5ही मतदानाने उमेदवार पडू शकतो. त्यामुळे एक मतदान हे खूप महत्त्वाचं असतं. आणि नंतर इलेक्शन जाहीर होणार आहे, त्याच्यामध्ये तुझ्या येणाऱ्या गव्हर्नमेंटकडून काय अपेक्षा आहे? नवीन जे सरकार स्थापन होईल, आता जर आपण सी वोटरचा सर्वे पाहिला किंवा कोणतेही जर सर्वे आज आपण पाहिले तर त्या सर्वेचा कल आहे जो एनडीएकडं झुकलेला दिसतो. आणि माझी नवीन गव्हर्नमेंट जे नवीन सरकार स्थापन होईल त्याच्याकडून एवढीच अपेक्षा आहे की एज्युकेशन, हेल्थ, ॲग्रिकल्चर आणि इन्फ्रास्ट्रक्चर याबाबत आणि जे बेरोजगारी आहे, तरुणांमध्ये वाढणारी जी बेरोजगारी आहे, आरोग्यामध्ये जे होणारे चढउतार आहे या बाबतीत. आणि मी स्वतः ॲग्रिकल्चर बॅकग्राऊंडमधून येतो म्हणून सांगतो की भारतातला 70% वर्ग हा ॲग्रिकल्चर करतो आणि ॲग्रिकल्चरमध्ये काही त्यांनी कल्याणकारी योजना राबवायला पाहिजे. फक्त 2000 किंवा 15,000 रुपये किंवा असे पैसे देऊन काही होणार नाही. तर शाश्वत शेती कशी केली जाईल त्यासाठी कल्याणकारी योजना सरकारने राबवायला पाहिजे. इकडे तू विद्यार्थी आहे, विद्यार्थी म्हणून तुझ्या काय अपेक्षा आहे? समजा आता हा शेतकरीचा विषय तू मांडला, पण एक शेतकरी पुत्र असल्यामुळे तू शेतीची समस्या सांगितलं, पण तू एक विद्यार्थी पण आहे. विद्यार्थ्यांच्या काय अपेक्षा आहे सध्या? चांगले न्यू एज्युकेशन पॉलिसी आहे. आता त्यांनी न्यू एज्युकेशन पॉलिसी येणार आहे. तर अशाच काही पॉलिसी, शासनाच्या योजना, चांगल्या चांगल्या फेलोशिप, गव्हर्नमेंटच्या ज्या इंटर्नशिप आहे. आता आपण जर पाहिलं तर शासनाच्या किंवा केंद्र सरकारच्या किंवा राज्य सरकारच्या अनेक खाते आहेत. त्या खात्यात प्रत्येक सेक्टरमधल्या प्रत्येक म्हणजे BA असेल, BCom असेल, BSc असेल किंवा कोणतंही असेल त्या याच्यात इंटर्नशिप नावाचा प्रकार त्यांनी राबवला पाहिजे. तुमचं नाव काय? निखिल राठोड. तुम्ही पण फर्स्ट टाइम वोटर आहात यावेळेस. तुमच्या काय अपेक्षा आहेत येणाऱ्या सरकारकडून? जसं की कॉम्पिटिशन वाढलेलं आहे तर त्यानुसार जॉब वॅकन्सी आजकाल खूप कमी असते. सरकार त्याच्यावर काहीतरी काम करायला पाहिजे. आणि तेच शेतीचे कर्ज माफ करावं. अजून देशासाठी काय नवीन करावं येणाऱ्या सरकारने असं तुम्हाला वाटतं? किंवा कुठल्या क्षेत्रासाठी काही काम करावं सरकारने असं तुमचं मत आहे? एज्युकेशन साठी काही तुम्हाला वाटतं का की याच्यासाठी म्हणजे ह्या
तर मोदी गव्हर्नमेंटमध्ये युनिव्हर्सिटी खूप फॉर्म झाला, एज्युकेशन सिस्टम बेटर झाली पहिल्यापेक्षा. काँग्रेसच्या जमान्यापेक्षा ह्याच मोदी